ठाणे जिले के जिला अधिकारी अशोक शिंगारे 31 जुलाई को अपने पद से निवृत्त हुए। उनके स्थान पर श्री कृष्णनाथ पांचाल को नए जिलाधिकारी के रूप में नियुक्त किया गया। उन्होंने गुरुवार को औपचारिक रूप से पदभार ग्रहण किया। ठाणे जिले के जिला अधिकारी अशोक शिंगारे के सेवानिवृत्त होने के बाद उनके स्थान पर श्री कृष्णनाथ पांचाल को नए जिलाधिकारी के रूप में नियुक्त किया गया। आज उन्होंने औपचारिक रूप से पदभार ग्रहण किया। पांचाल इससे पहले जालना जिले के जिला अधिकारी के रूप में कार्यरत थे। मंत्रालय के आदेश पर पांचाल ने सेवानिवृत्त जिलाधिकारी अशोक शिंगारे से दोपहर के समय कार्यभार संभाला। पदभार ग्रहण करने के बाद पांचाल ने कहा कि ठाणे जिला भौगोलिक रूप से विविध है। यहाँ शहरी ग्रामीण दोनों ही क्षेत्रों में कई प्रशासनिक चुनौतियां हैं। सरकार की महत्वाकांक्षी परियोजनाओं के साथ वे नई योजनाओं की भी शुरुआत करेंगे और पारदर्शी प्रशासन सुनिश्चित करने का प्रयास करेंगे। ठाणे जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या त्याच पद्धतीने विविध आव्हानात्मक गोष्टी ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत। शहरी भाग आहे, त्याच पद्धतीने ग्रामीण भाग देखील आहे, ग्रामपंचायत देखील आहेत ज्या पेसा एरियामधल्या आहेत। त्या दृष्टीने सर्वांगीण ज्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत आणि शासनाचे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाणे जिल्ह्यातून होत आहेत, त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचे काही इश्यू आहेत। तर एकंदरीत जे सर्व विषय आहेत तर त्या सर्व विषयांवरती काम करण्याचा प्रयत्न असतो। त्याच पद्धतीनं ज्या इथल्या गरजा असतील त्यानुसार काही नवीन उपक्रम हाती घेणे, नवीन उपक्रम हाती घेऊन तसे नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यामध्ये करणे हाही माझा प्रयत्न असतो। नवीन काही प्रकल्प घ्या आणि जेणेकरून ठाणे जिल्ह्यामध्ये एक वेगळं प्रकल्पानुसार सुंदर ठाणे होईल अशा काही प्रकल्प मुख्यत्वे आरोग्य आहे, शिक्षण आहे, ICDS आहे आणि त्याच पद्धतीनं सिविक कम्युनिटीज ज्या आहेत त्या दृष्टीनं मागचा जो माझा अनुभव आहे त्यावर आधारित काही उपक्रम नक्की मी हातामध्ये घेईन आणि इथल्या गरजा ज्या आहेत मुख्यत्वे जसं नागरिकांच्या गरजा असतील, आपण जे प्रश्न मांडतात त्यानुसार इथल्या ज्या निकड आणि आवश्यकता जास्त वाटतात त्यानुसार नक्कीच उपक्रम हाती घेण्यात येतील आणि तसे प्रयत्न करतो। सर, ठाण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढताना पाहिजे, ग्रामीण भाग देखील आहे, ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या असतील किंवा इतर काही समस्या आहेत, त्या समस्या सोडण्याची तुमची भूमिका कशा प्रकारची असणार किंवा काय? जसं मी सुरुवातीला सांगितलं, जेवढी आता आज माझा पहिलाच दिवस आहे आणि जी माहिती आहे त्यानुसार आपल्याकडे डायव्हर्सिटी जास्ती आहे ठाण्यामध्ये। अर्बन भाग आहे, कंजेस्टेड काही एरियाज असतील, काही ग्रामीण भागांमध्ये जे प्रश्न असतील तर त्या अनुषंगानं जे विविध प्रश्न त्या भागानुसार आहेत तर त्या पद्धतीनं नियोजन करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो। ठाणेकरांना तुम्ही काय आव्हान कराल किंवा काय मेसेज तुम्ही ही शासनाने मला दिलेली संधी आहे, त्याच्या पद्धतीनं जी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी पार पाडण्याकरिता सर्वतोपरी मी प्रयत्न करेन आणि नागरिकांकरिता काही उपाययोजना ज्या आहेत तर त्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, कुठेही नागरिकांना त्रास होणार नाही, प्रशासनाच्या ज्या योजना असतील किंवा प्रशासनामध्ये जे काम पडतं तर एक अप्रोचेबल प्रशासन, पारदर्शक प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न। तर ठाणे जिल्हा हा म्हटलं गेलं तर